पिंटरेस्टवरती होतं 79 रुपीजला फक्त. काय आहे लॅम्प, ते लॅम्प लावायचं ते पण. हे गायज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज मी विजिट केलं मिस्टर DIY स्टोअरला आणि ऑनेस्टली शॉपिंग लवरसाठी हे प्लेस हेवन आहे. तिकडे शॉपिंग स्टार्टिंग होते फक्त 20 रुपीजपासून. सो चला तुम्हाला फुल स्टोअर टूर देते. सुरुवात केली ती पहिल्यांदा आम्ही किड्स सेक्शनमध्ये. तिकडे एवढे क्यूट असे स्केचबुक्स होते ना, मुलांसाठी ड्रॉइंग, कलर्स, क्रिएटिव्हिटीसाठी परफेक्ट आहे. आणि तिथे एक रेसिंग कार पण होती. मोस्ट ऑफ स्पोर्ट लवरसाठी खूप छान आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह होती. त्यानंतर आम्ही गेलो किचन सेक्शनमध्ये. गाईज, ऑनेस्टली किचन लवरसाठी हे परफेक्ट प्लेस आहे. सॉस सर्व करायला तिथे क्यूट असे छोटे बाउल्स होते. कॉफी मग्स तर एवढे सुंदर होते की कोणता घेऊ आणि कोणता नको हेच समजत नव्हतं. आणि प्राईस फक्त स्टार्टिंग 79पासून. सो सिरियसली अफोर्डेबल होतं. कुकिंगची जे कोणी व्हिडिओ बनवत असतील तर त्यांच्यासाठी हे शूटिंग जर करायची असेल तर परफेक्टली आणि क्यूट अशा साईजमध्ये, कलरमध्ये असं पिंटरेस्ट वाईब्स देणारे होते. छोटे असे कलरफुल बाउल होते. त्यानंतर असे सॉस वगैरे, चटणी ठेवण्यासाठी छोटे बाउल होते. त्यानंतर मॅट सेक्शन होता, म्हणजे तुम्ही गरम भांडी जर असतील किचनमधून बाहेर आणायची असतील तर ते डायनिंग टेबलवरती मस्त डेकोरेट करण्यासाठी मॅट अवेलेबल होते. ज्यूस ग्लासेस पण एकदम क्लासी आणि कलरफुल होते. किचनमध्ये फ्रेश लुक येणार असं कलेक्शन होतं. फ्रीजमध्ये स्टोरेज सेक्शनसाठी पण मस्त होतं. भाजी स्टोअर करण्यासाठी बॉक्सेस वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल होते आणि रेट पण अफोर्डेबल. व्हेजिटेबल वॉश करायला बास्केट, स्टोरेज कंटेनर, किचनमध्ये असे यूज होणारे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तिकडे होत्या. सो किचन शॉपिंग करायची असेल तर तिथे डेफिनेटली व्हिजिट करा. त्यानंतर मेकअप स्टोरेज बॉक्स, बँगल्स आणि इयरिंग्स ऑर्गनायझर करायला स्मॉल ऑर्गनायझर होते. कलर्स पण खूप क्यूट होते आणि साईज पण छोटे असल्यामुळे जास्त जागा घेत नाही. टेबलवरती परफेक्ट दिसणार आणि क्वालिटी पण ऑनेस्टली खूप छान होती. ट्रॅव्हल लवरसाठी चाय आणि कॉफी बॉटल्स पण अवेलेबल होत्या, म्हणजे ट्रॅव्हलमध्ये तुम्ही कॅरी करू शकतात. आणि गाईज, डस्टबिन्स एवढे क्यूट बॉक्सेस होते ना, सिरियसली कन्फ्यूज होते की कोणता घ्यायचा आणि कोणता नको. म्हणजे तुम्ही बेडरूम, ऑफिस, स्टडी टेबल सगळे परफेक्ट असे बसेल आणि डिझाईनमध्ये पण अवेलेबल होते. सो तुम्ही चॉईस करू शकता. म्हणजे तिकडे एवढे कलर्स होते, साईज होते की तुम्ही कन्फ्यूज व्हाल की कोणता घ्यायचा आणि क्यूट वाईब देत होते. डस्टबिन बॅगमध्ये सुद्धा एवढी व्हरायटी असते. आणि हा गेम स्पेशली शौर्यसाठी घेतला. त्यानंतर आम्ही गेलो आर्टिफिशियल प्लांट सेक्शनमध्ये. तिथे एवढे युनिक असे डेकोरेटिव्ह आयटम्स होते की तुम्ही ऑफिस टेबलवरती किंवा घरात ठेवला तरी इन्स्टंटली खूप छान वाईब येणार. व्हरायटी तर खूप होत्या, म्हणजे खूपच सगळं असतं तिथे. सगळं न्यू स्टॉक आलेला आणि फ्लॉवर्स, प्लांट वगैरे खूप छान होते. हे मनी प्लांट तर खूप छान दिसत होते. सो मला तर स्पेशली खूप आवडलं. आणि फ्लॉवर्सचे कलर वगैरे खूपच युनिक आणि असे फ्रेश होते. सो तुम्ही हे बाय करू शकता. त्यानंतर आम्ही गेलो फ्रेम सेक्शनमध्ये. सो फॅमिली फोटो, गिफ्ट किंवा वॉल डेकोरेटसाठी परफेक्टली फ्रेम होत्या तिकडे. सो तुम्हाला जर फेवरेट अशी पेंटिंग असेल जी तुम्हाला वॉलवरती लावायची असेल तर हे परफेक्ट असे वॉल म्हणजे फ्रेम आहेत. तिथे देवांचे पण फ्रेमिंग होती तिकडे. स्टेशनरी सेक्शनमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी होत्या मुलांसाठी, म्हणजे पाउचेस, पेन्सिल सेट, इरेझर, प्रोजेक्टचे सगळे मटेरियल आणि त्यामध्ये सुद्धा कलर्स नीटनेटकेपणा ठेवलेला होता. पाऊचमध्ये तर एवढे व्हरायटी होते. गर्ल्ससाठी वेगळे, बॉयजसाठी वेगळे, तुम्ही ते चॉईस करू शकता. पेंटिंगचे सगळे मटेरियल जे असतं ते अवेलेबल होतं. पेनमध्ये सुद्धा व्हरायटी होते. सो खूप छान आहे स्टेशनरी सेक्शन. त्यानंतर डायरी सेक्शन. गाईज, मी लिटरली त्या डायरीच्या प्रेमात पडली, कारण एवढे क्यूट डायरी होत्या ना. मला तिकडलं डायरी सेक्शन तर खूप आवडले. म्हणजे एवढे क्यूट असे होते आणि खूप सारे कलेक्शन होते कलरमध्ये. आणि पिंटरेस्टमध्ये जसे तुम्ही डायरी बघता सेम तशा वाईटमध्ये होते. सो मॅट कलरमध्ये जरी पाहिजे असेल, नाही तर सेम कलर, एखादा कलर तुमचा फेवरेट जो असेल तेही तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मस्तच तुम्ही देऊ शकता.
ब्युटी सेक्शनमध्ये तिथे मसाज रोलर, ब्युटी ब्लेंडर, फेशियल ॲक्सेसरीज, शॉवर कॅप, असे ट्रॅव्हलिंगचे बॉटल्स वगैरे असं भरपूर काय काय होतं. आणि तुम्ही जर सिरम, क्रीम, शॅम्पू कॅरी करायची असेल, क्यूट असे स्टोरेज बॉटल्स पण सेट आहेत. म्हणजे हेअर ॲक्सेसरी सेक्शन पण मस्त होता. क्यूट हेअर बँड्स, हेअर बेल्ट, स्मॉल गर्ल्ससाठी अफोर्डेबल क्लिप्स आणि हेअर्स रबर पण अवेलेबल होते. न्यूबॉर्न बेबीपासून ते मोठ्या गर्ल्सपर्यंत सगळ्यांसाठी ऑप्शन होते. ट्रॅव्हलिंग फ्रेंडली तिथे मिरर पण अवेलेबल आहेत. ज्वेलरी सेक्शनमध्ये आम्ही गेलो आणि OMG बीच वाईब, पार्टी वाईब्स, वेस्टर्न आउटफिटसाठी युनिक असे नेकलेस होते. स्टार्स, कलरफुल डिझाईन सगळ्यामध्ये एकदम सुंदर असे आणि स्टायलिश असे कलेक्शन होते. सो ऑनेस्टली मी पण कन्फ्यूज झाले की कोणता नेकलेस घेऊ, कारण हा गर्ल्सचा एकदम वीक पॉईंट आहे. सो मी पण थोडी शॉपिंग केली आणि खूप छान छान असे नेकलेस होते. सो मला तर खूपच आवडले तिकडचं कलेक्शन. आणि इयरिंग्स पण खूप छान होते. हेअर क्लिप्समध्ये पण खूप सारे ऑप्शन होते. स्मॉल गर्ल्ससाठी क्यूट असे ट्रेंडिंग हेअर ॲक्सेसरीज अवेलेबल होते. तिकडे स्मॉल बॅग, लंच बॅग, पिंट्रेस्ट स्टाईल पिलोज आणि वॉल वॉच असे तिकडे खूप साऱ्या व्हरायटी होते. सो तिथे कलर्स पण अवेलेबल आहे. सो तुम्ही चॉईस असं करू शकता. कलर्स पण खूप छान होते. त्यानंतर आम्ही गेलो मिरर सेक्शनमध्ये. तिकडचे मिरर तर खूप छान होते. म्हणजे राऊंड, ओव्हल, स्क्वेअर तुम्हाला जे पाहिजे त्या शेपमध्ये आणि साईजमध्ये अवेलेबल होते. सो मला तिथे एक मिरर घ्यायचा पण होता. सो मीही घेतला आणि मला खूप आवडलं. तुम्ही जर डेकोरेशनसाठी जरी मिरर चॉईस केला, तोही परफेक्टली तुमच्या वॉलवरती परफेक्ट बसेल आणि खूप छान होतं. आणि त्यानंतर हे डेकोरेशन सेटअपसाठी मिररच्या साईडला असं पिंट्रेस्ट वाईब देणारा जो मॅट आहे तोही छान होता. तिकडे डोअर मॅट पण होते आणि तेही खूप साऱ्या कलरमध्ये. सो तुम्ही चॉईस नक्कीच करू शकता. त्यानंतर कॅन्डल्स वगैरे होते. म्हणजे जर तुम्ही होम डेकोर करत असाल तर एकदम छान असा वाईब देतो. आणि काही छोटे मोठे ज्वेलरी बॉक्सेस अवेलेबल होते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही इयरिंग्स वगैरे ठेवू शकता आणि ट्रॅव्हलिंगसाठीही घेऊन जाऊ शकता. आणि काही हे यूजफुल असं किचनमधलं पण सामान आहे तिकडे. आणि तिकडचे क्वालिटी पण खूप छान आहे. म्हणजे तिथे कसं यूज करायचं तेही तुम्हाला बॉक्सवरती दिलेलं आहे. आणि हे क्यूट असे हँगिंग होते आणि ते सिम्पल नव्हते. असं काही ना काही युनिक असं दिलेलंच होतं टच. म्हणजे असं स्माइली नाहीतर कोणता तरी कलर वगैरे. तर तेही असं म्हणजे छान वाटेल तुम्हाला, घेतानाही छान वाटेल. आणि असं तुम्ही कुठे जर तुम्हाला काही इम्पॉर्टंट असं स्टिक करायचं असेल तर तेही करू शकता. त्यानंतर हे कुकिंग कटर आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये अवेलेबल होते. सो तिथे किचनचं पण सामान तुम्हाला सगळं भेटेल. आणि त्यानंतर किड्ससाठी जर तुम्हाला खेळणी, टॉयज वगैरे किंवा गिफ्ट्स कोणाला द्यायचे असेल तर एकदम परफेक्ट प्लेस आहे. खूप साऱ्या व्हरायटी आहेत तिकडे. सॉफ्ट टॉयज पण खूप छान छान होते. म्हणजे गर्ल्ससाठी तर खूप परफेक्टली आहेत. आणि त्यानंतर किड्स सेक्शनमध्ये अजून एक होतं मस्त इम्पॉर्टंट असं की स्टिकर्स एवढे छान होते ना, की एवढा मोठा स्टिकरचा सेक्शन होता की तुम्ही कन्फ्यूज व्हाल की कोणता घ्यायचा. आणि एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये, एवढंही जास्त प्राईज नव्हती. स्टार्टिंग ओनली फॉर 49 रुपीज. सो गर्ल्स आणि बॉयजसाठी हे मस्त कलेक्शन होऊ शकतं. म्हणजे तेवढा वेळ ते लोक बिझी राहू शकतात आणि तुम्ही तुमचं काम करू शकता. सो वेगवेगळ्या शेपमध्ये आणि काही डेकोरेटिव्ह आयटम्स पण होते. तुम्ही बॉटल वगैरे जर तुम्हाला डेकोरेट करायचे असेल तर तेही आहे. आणि मुलांचे प्रोजेक्ट जर करायचे असेल तर तिकडे सगळं सामान भेटेल तुम्हाला. डेकोरेटिव्ह आयटम्स अँड सॉफ्ट टॉय सेक्शन खूप क्यूट होतं. ओव्हरऑल ऑनेस्टली फुल स्टोअर खूप मस्त होतं. मला खूप आवडलं. सो गाईज, हा होता आजचा मिस्टर DIY स्टोअरचा व्लॉग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला ह्या DIYमधला कोणता सेक्शन जास्त आवडला. सो भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.